नमस्कार मित्रांनो. इंदूरच्या होळकर घराण्यातील महाराणी अहिल्याबाई होळकर, ज्यांना आपण लोकमाता म्हणून ओळखतो, त्यांनी भारतभर मंदिरे बांधली. पण त्या केवळ धार्मिक नव्हत्या, तर त्या अत्यंत न्यायप्रिय राज्यकर्त्या होत्या. त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण परीक्षा तेव्हा आली जेव्हा आरोपीच्या पिंजऱ्यात खुद्द त्यांचा मुलगा मालोजीराव उभा होता. गोष्ट आहे 18व्या शतकातील. दिवस आनंदाचे होते, पण माळव्याच्या नशिबात एक वादळ दबा धरून बसलं होतं. अहिल्याबाईंचा पुत्र मालोजीराव होळकर. तारुण्याची उर्मी आणि सत्तेचा माज या दोन गोष्टी माणसाला आंधळ करतात. एका दुपारी मालोजीराव आपल्या रथातून इंदूरच्या रस्त्यावरून सुसाट वेगाने जात होते. रथाचा वेग इतका प्रचंड होता की रस्त्यावरची माणसं जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत होती. त्याच रस्त्यावर एका कोपऱ्यात एक गाय आपल्या लहानग्या वासराला मायेने चाटत उभी होती. ते वासरू खेळत खेळत रस्त्याच्या मधोमध आलं आणि क्षणात होताच नव्हतं झालं. मालोजीरावांचा अवजड रथाचं चाक त्या निष्पाप वासराच्या गळ्यावरून गेलं. वासराचा आक्रोश त्या धुळीत विरून गेला. मालोजीरावांनी एकदा मागे वळून पाहिलं, पण त्यांच्या चेहऱ्यावर पश्चातापाची एकही रेख नव्हती. ते हसले आणि रथाचा वेग वाढवून निघून गेले. मागे उरली ती आई, ती गाय. आपल्या रक्ताने माखलेल्या पिलापाशी ती उभी राहिली. तिने हंबरडा फोडला, पण कोणाचं धाडस होतं राजपुत्राच्या विरोधात बोलण्याचं? म्हणतात की ती गाय मेलेल्या वासराला तिथेच सोडून थेट राजवाड्याच्या न्यायघंटेपाशी गेली. तिने ती घंटा इतक्या जोराने वाजवली की त्याचा आवाज थेट अहिल्याबाईंच्या अंतःकरणात गेला. अहिल्याबाई बाहेर आल्या. समोर एक मुका प्राणी न्यायासाठी आसवड हाळत उभा होता. जेव्हा अहिल्याबाईंना सत्य समजलं तेव्हा त्या काही क्षण सुन्न झाल्या. समोर उभा होता गुन्हेगार म्हणून त्यांचा स्वतःचा मुलगा, त्यांचा वंश, त्यांच्या काळजाचा तुकडा. दुसऱ्या दिवशी दरबार भरला. अहिल्याबाईंच्या डोळ्यात आज आईची माया नव्हती, तर न्यायाची आग होती. त्यांनी न्यायाधीशांना विचारलं, जर एखाद्याने एका आईच्या समोर तिच्या लेकराला रथाखाली चिरडून मारलं तर त्याला काय शिक्षा द्यावी? न्यायाधीशांनी वाटलं गुन्हेगार कोणीतरी सामान्य माणूस असेल. त्यांनी जाहीर केलं, गुन्हेगारालाही त्याच पद्धतीने रथाच्या चाकाखाली देऊन मृत्यूदंड द्यावा. न्यायाधीशांचा शब्द हवेत विरतो न विरतो तोच अहिल्याबाईंचा आवाज घुमला. तर मग आज माझा पुत्र मालोजीराव याला या क्षणी मैदानात नेलं जावं. रथाच्या चाकाखाली देऊन त्याला त्याचा गुन्हा मान्य करायला लावला जावा. मैदान सजलं होतं. मालोजीरावांचे हातपाय बांधले गेले होते. पण खरी शोकांतिका बघा. एकही सारथी राजपुत्राच्या अंगावर रथ नेण्यास तयार होईना. आम्ही राजपुत्राची हत्या कशी करणार, असा प्रश्न प्रत्येकाच्या डोळ्यात होता. खरा थरार इथेच सुरू झाला. मालोजीरावांना मैदानात झोपवण्यात आले होते. अहिल्याबाईने एक सारथीला रथ चालवणारा बोलवले आणि आज्ञा दिली की रथ याच्या छाताडावरून ने. पण तो सारथी थरथर कापू लागला. त्याने लगाम खाली टाकले आणि म्हणाला, महाराणी साहेब, तुम्ही मला फासावर चढवले तरी चालेल, पण राजपुत्रावर रथ नेण्याचे पाप मी करू शकणार नाही. अहिल्याबाईंनी दुसऱ्या तिसऱ्या अशा अनेक सारथींना बोलावले, पण प्रत्येक जण मागे सरकला. कोणाचीही हिंमत राजपुत्राला मारण्याची होत नव्हती. सगळीकडे भयान शांतता पसरली होती. लोकांना वाटले की आता कोणीच रथ चालवायला तयार नाही, तर कदाचित अहिल्याबाई मालोजीरावांना क्षमा करतील. मालोजीरावांच्या चेहऱ्यावर वाचण्याची एक फुसरशी आशा निर्माण झाली होती. दरबारी लोकांना वाटले की न्याय आता अपूर्ण राहील. पण अहिल्याबाई या वेगळ्या मातीच्या होत्या. जेव्हा त्यांनी पाहिले की कोणीही राजधर्माचे पालन करायला तयार नाही, तेव्हा त्या आपल्या सिंहासनावरून उठल्या. त्यांनी आपल्या हातातील दागिने बाजूला केले, पदर कमरेला कसून बांधला आणि त्या थेट रथाच्या दिशेने चालू लागल्या. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. जिथे मायेचा ओलावा सुकला होता आणि न्यायाचा निखारा पेटला होता. त्यांनी स्वतः रथावर पाय ठेवला आणि सारथीच्या जागेवर जाऊन बसल्या. त्यांनी आपल्या हाताने रथाचे लगाम घट्ट पकडले. या क्षणी प्रेक्षक श्वास रोखून धरतील. त्यानंतर त्या रथाचे घोडे दौडणार इतक्यात ती गाय घाव देते. पण शेवटच्या क्षणी काय झालं ठाऊक आहे? तीच गाय पुन्हा धावत आली. ती राजपुत्राच्या आणि रथाच्या मध्ये उभी राहिली. जणू ती सांगत होती, मी माझं लेकरू गमावलंय, पण दुसऱ्या मातेचं कुंकू उजळू नये, तिचं घर उजळू नये. त्या मुख्या प्राण्याने दाखवलेल्या क्षमेमुळे अहिल्याबाई थांबल्या. न्याय झाला होता, कारण शिक्षा ही मरण्यापेक्षा मृत्यू समोर पाहण्यात मोठी होती. एका मुक्या प्राण्याने दाखवलेली क्षमा पाहून अहिल्याबाईंचे डोळे पाणावले. त्यांना उमजले की निसर्गाने आता न्याय केला आहे. एका पीडित मातेनेच, गायीनेच आरोपीला क्षमा केली होती. त्यामुळे अहिल्याबाईंनी रथ थांबवला आणि मालोजीरावांचे प्राण वाचले.
जरी मालोजीराव त्या दिवशी वाचले तरी ही घटना त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. स्वतःच्या आईने आपल्याला मारण्यासाठी रथाचा लगाम हाती घेतला हा विचारच त्यांच्यासाठी कोणत्याही मृत्यूदंडापेक्षा मोठा होता. असे म्हटले जाते की या घटनेनंतर मालोजीराव मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचले. त्यांना स्वतःच्या अपराधाची इतकी टोचणी लागली की ते काही काळाने त्यांचा आजारपणामुळेच मृत्यू झाला. एका पुत्राच्या नजरेतील आपल्या आईबद्दलची भीती आणि आदर कायमचा बसला. या घटनेनंतर इंदूरच्या प्रजेने पाहिले की त्यांची राणी केवळ मंदिरे बांधणारी पुण्यश्लोक नाही तर वेळ पडल्यास स्वतःच्या काळजावर दगड ठेवून न्याय करणारी न्यायदेवता आहे. या घटनेचा उल्लेख इतिहासाच्या अनेक पानांवर आढळतो. काही इतिहासकार म्हणतात की या घटनेने मालोजीरावांचे हृदय परिवर्तन झाले, तर काही म्हणतात की या मानसिक धक्क्यातून ते कधीच सावरले नाहीत. पण महत्वाचा तो मुलगा नव्हता, महत्वाचा होता तो आदर्श. अहिल्याबाईंनी सिद्ध केले की सत्ता ही उपभोक्त्यासाठी नसते, ती न्यायासाठी असते. ज्या राजवाड्यात आईने मुलाचा बळी मागितला त्याच राजवाड्यांच्या पायऱ्यावरून आजही न्यायाचा सुगंध दरवळतो. या एका निर्णयामुळे होळकर राज्याचा दरारा इतका वाढला की त्यानंतर कोणाही गुन्हेगाराची हिंमत झाली नाही की त्याने एखाद्या निष्पाप जीवाकडे वाकड्या नजरेने पाहावं. आज जेव्हा आपण आपल्या भोवतालचा अन्याय पाहतो तेव्हा अहिल्याबाईंच्या या परखड न्यायाची आठवण येते. तुम्हाला काय वाटतं? आजच्या काळात असा न्याय शक्य आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हृदयस्पर्शी कथा तुम्हाला आवडली असेल तर लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका ऐतिहासिक वळणावर. जय हिंद, जय महाराष्ट्र.